नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत. तर आज आपण मराठीच्या दुसऱ्या लेक्चरसाठी या ठिकाणी काही उत्तरांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या उत्तराच्या अभ्यासामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितले होते की 2 प्रकारे उत्तरे सोडवले जातात. ते 2 प्रकार कोणते आणि कसे ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. एक प्रकार म्हणजे सर्वप्रथम प्रथम उतारे वाचा आणि मग प्रश्नाकडे या. दुसरा जो प्रकार होता तो म्हणजे अगोदर प्रश्न वाचा, त्यामधले महत्त्वाचे जे शब्द आहे ते लक्षात घ्या आणि मग उतारा वाचन करा. याने काय होणार आहे का लवकरात लवकर प्रश्न आपल्याला सोडवण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळे ही जे मराठीची उत्तरे आहे ते आपल्याला कमी वेळात लवकर सोडवता येतील. तर बघा तुमच्यासमोर काही विद्यार्थ्यांचे फोटो देण्यात आलेले आहे आणि त्या विद्यार्थ्याचे फोटो देण्याचं कारण असं की हे विद्यार्थी मागच्या याच्यामध्ये निवड झालेले नवोदयीसाठी. त्यामुळे त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी हे फोटोज तुम्हाला दाखवण्यात येत आहे. तर आमच्या जे नेक्स्ट अकॅडमीचा क्लास आहे त्या क्लासचं एक मोटिव्ह आहे आणि त्याचे एक टॅगलाईन आहे की आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. कोणताही विद्यार्थी असो तो यशस्वी होऊ शकतो. तर चला आज याच आपण यशस्वी होण्यासाठी तर या दुसऱ्या लेक्चरचा आपण प्रारंभ करू. ठीक आहे, चला बघा आपण आज दुसऱ्या लेक्चरसाठी आलेलो आहोत आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये भाग 2 आपण बघतो आहे नेक्स्ट अकॅडमीतर्फे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक तासाला 2 उतारे घेण्यात येतील. बरोबर? आणि या उतार्यामध्ये आपण नवोदयीने विचारलेले प्रश्न याचा परिपूर्ण अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर चला मग सुरुवात करू आपण पहिल्या आजच्या उतार्यासाठी. तर ही सूचना मी तुम्हाला सांगितली आहे की ही जी सूचना आहे ती तुम्हाला नवोदयच्या पेपरला असणार आहे. तर ही सूचना काय आहे तर या खंडात 4 परिच्छेद आहे. तर आपण फक्त 2च घेतलेले आहे. इथे 4 झालेले आहे. तर आपण 2 परिच्छेद घेतलेले आहे. प्रत्येक उतार्यामध्ये 5 प्रश्न आहे. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता ए, बी, सी, डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिली आहेत. त्यापैकी एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा अशी त्या ठिकाणी तुम्हाला सूचना देण्यात आलेली आहे. आता आपण उतार्याकडे आजच्या लेक्चरच्या पहिल्या उतार्याकडे येऊया. ठीक, चला. परिच्छेद क्रमांक 1 दिलेला आहे. तो परिच्छेद आपण पहिल्या पद्धतीने सर्वप्रथम आपण वाचून घेऊ. आनंदला रविवार फार आवडे, कारण त्या दिवशी त्याला खूप खेळायला मिळे. कधी एकदा रविवार येतो याची तो वाटच बघत असे. एकदा त्याच्या मनात आले की अशी वाट पाहण्यापेक्षा त्याला जाऊन आपण भेटावे. पण हा रविवार राहतो कुठे हेच त्याला माहीत नव्हते. एक दिवस सकाळी उठताना आई त्याला म्हणाली, "आनंदा, अरे उठ, सकाळ झाली." सोमवार उजाडला. त्याने डोळे उघडले, खिडकीतून बाहेर पाहिले. त्याला सूर्य उगवताना दिसला. त्याला वाटले की हा सूर्यच आपल्याबरोबर रोज कोणता तरी नवा दिवस घेऊन येतो. आज सोमवार घेऊन आला. काल त्याने आपल्या बरोबर रविवारला आणले होते. त्याच्या मनात आले, आपण या सूर्याला जाऊन गाठले तर तो नक्की आपल्याला त्याचा पत्ता देईल. त्यालाच भेटावे. तो रोज पूर्वेकडील टेकडी मागून येतो आणि पश्चिमेकडील जंगलात जाऊन लपतो. तर असा हा आपला परिच्छेद आहे. परिच्छेद क्रमांक 1 आपण संपूर्ण वाचन केलेलं आहे काळजीपूर्वक. आता आपण प्रश्नाकडे येऊया. पहिला प्रश्न आहे आपला आजचा. आनंदला कोणता दिवस आनंददायक
वाटतो. आता आनंददायी वाटतो, तर इथं आपण आनंदला रविवार फार आवडे हे पहिलंच वाक्य आपल्याला दिलेलं आहे, की आनंदला सर्वात आनंददायी दिवस जो होता, तो म्हणजे कोणता होता? तर रविवार होता. बघा, आपण उतारा वाचला आणि पहिल्याच वाक्यात आपल्याला त्याचं उत्तर सापडलेलं आहे. बरं, रविवार होता त्याच्यामुळे ए उत्तर हे बरोबर आहे. खालचे उत्तर वाचणं हे आपल्याला वेळ वाया घालवण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे आपण वेळ वाया न घालवता जे उत्तर सापडलेलं असेल, योग्य असेल त्याच्यावर टिक करून लगेचच पुढच्या प्रश्नाकडे वळलं पाहिजे. म्हणजे आपले ते 2-3 मिनिटं सुद्धा वाचू शकतात. आणि वाचलेला जो काही आपला वेळ असेल, तो आपण गणिताच्या जे काही अवघड प्रश्न असतात, मोठे प्रश्न असतात, त्यांच्याकडे लावू शकतो. बरोबर? ठीक आहे, चला आता दुसरा प्रश्न घेऊ आपण. आनंदने कुणाला भेटायचे ठरवले? बघा, आनंदने कुणाला भेटायचे ठरवले? आता भेटायचं ठरवलं तर आपण इथं अ, वाचलं होतं की एकदा त्याच्या मनात आले की अशी वाट पाहण्यापेक्षा त्यालाच जाऊन भेटावे. पण रविवार राहतो कुठे? म्हणजे कोणाला भेटायचं होतं? तर रविवारची वाट बघणाऱ्या किंवा रविवारी त्या ठिकाणी रविवारला त्याला भेटायचं होतं. तर हे पण उत्तर पहिलंच आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण दुसऱ्या उत्तराकडे किंवा दुसऱ्या पर्यायाच्या वाचनाकडे जाणं हे योग्य ठरत नाही. तरी पण काही विद्यार्थी ते वाचत बसतात आणि वेळ घालवून बसतात. बघा, छोटे-छोटे ट्रिक आहे किंवा काही वेळ वाचवण्याच्या पद्धती आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तो वेळ आपण गणिताला देऊ शकतो. ठीक आहे ना, पुढचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपण घेतलेला आहे. आनंदला रविवार आवडायचा कारण. आता कारण दिलेलं आहे. का आवडायचा? तर खूप खेळायला मिळे, शाळेत जायला मिळे. आता रविवारी शाळा नसतेच म्हणजे हा पर्याय चुकीचाच आहे. झोपायला मिळे, तर झोपायचा पण रात्री झोपायचा, खेळायला मिळत नव्हतं म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. टेकडीवर जायला मिळे, टेकडीवर तो कशासाठी गेला होता? तर रविवारला भेटण्यासाठी किंवा रविवारला बघण्यासाठी. तो कुठं राहतो, काय? तर गेलं त्या ठिकाणी टेकडीवर हे जायचं मिळे त्यामुळे हे पण उत्तर चुकीचं आहे. म्हणजे पहिलं जे आहे ते बरोबर आहे, खूप खेळायला मिळे. इथं बघा, कारण त्या दिवशी त्याला खूप खेळायला मिळेल. हे उत्तर जे आहे ते एकदम योग्य आहे. बरोबर? या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न लगेचच घेऊ. चौथा प्रश्न. बघा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, की समानार्थी शब्द हे विचारायला नवोदयने सुरुवात केलेली आहे. पण इथं आपल्याला सांगितलं आहे, की सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. नाही हा पर्याय आहे. इथं प्रश्न नीट बघा. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं विचारलेलं आहे. मग रवी जो विद्यार्थी असेल ज्याने सूर्यचे समानार्थी शब्द जर वाचलेले असतील, पाठ केले असतील, तर त्याला लगेच समजेल की त्या ठिकाणी रवी हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. आदित्य हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे आणि मित्रसुद्धा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. राहिला फक्त प्रकाश. हा प्रकाश सूर्याचा समानार्थी शब्द नाही म्हणजे हे उत्तर त्याचं योग्य आहे. बरोबर? म्हणजे समानार्थी शब्द आपले किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला या प्रश्नावरून लक्षात येतं. आता मी बघा, समानार्थी शब्द माझे पाठ आहे किंवा मला माहिती आहे त्यामुळे मी लगेच पर्यायाच्या दिशेने गेलो. उतारा वाचण्यापेक्षा पर्याय वाचला. बरोबर? पण समजा जर असं या ठिकाणी प्रश्न विचारला असता, की सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द परिच्छेदात कोणता आला आहे? बरोबर. असा जर प्रश्न विचारला तर आपण साहजिकच आहे पूर्ण परिच्छेद आपल्याला वाचणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो आपल्याला वाचून त्या ठिकाणी कोणता सूर्यासाठी समानार्थी शब्द आलेला आहे, हे त्या ठिकाणी आपण उत्तर बघू त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. असे सुद्धा प्रश्न येतात त्यामुळे याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा 5वा या परिच्छेदातला पहिल्या परिच्छेदातला 5वा प्रश्न आपल्यासमोर आहे. आईने आनंदला उठवले, तो वार कोणता? बघा, आईने त्याला उठवलं होतं, पण तो वार कोणता होता तो विचारलेला आहे. तर इथं बघा, एके दिवशी सकाळी उठताना आई त्याला म्हणाली, "आनंदा, अरे उठ,
सकाळ झाली, सोमवार उजाडला. बघा, म्हणजे या ठिकाणी पहिलं उत्तर हे बरोबर आहे, सोमवार. साहजिकच आहे, आपण 3 पर्यायाकडे जाणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं, असं त्याचा अर्थ होतं. म्हणजे सोमवार हा त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, अशा प्रकारे आपण आजचा जो पहिला परिच्छेद आहे क्लास 2 मधला, तर तो पहिला परिच्छेद पूर्णपणे बघितला. बरोबर. आता आपण पहिला परिच्छेद कसा केला, की अगोदर परिच्छेद वाचला आणि मग प्रश्न सोडवायला सुरुवात केली. बरोबर. आता आपण दुसऱ्या पद्धतीने आपल्याला जी दुसरी पद्धत मी सांगितलेली आहे, त्या दुसऱ्या पद्धतीने आपण जाऊया. ठीक आहे. चला तर मग दुसरा परिच्छेद लवकरच तुमच्या समोर मी देतो. बघा, हा दुसरा परिच्छेद आहे. तर आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय करू, की अगोदर प्रश्न वाचून घेऊ आणि मग काय करू, उत्तराकडे काळजीपूर्वक वाचण्यासाठी येऊ. मग पहिला प्रश्न काय आहे? आभाळात काय जमू लागले? हा प्रश्न आहे पहिला. मग याच्यातला महत्त्वाचा शब्द काय आहे? तर जमू हा महत्त्वाचा शब्द आहे. बरोबर? दुसरा प्रश्न, माकड कोणत्या झाडावर बसले? माकड कोणत्या झाडावर बसले? बसले हा महत्त्वाचा शब्द आहे. तो आपण लक्षात घेऊ. बरोबर. तिसरा प्रश्न, शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? म्हणजे या उतार्यात शरीर शब्दासाठी एक शब्द आलेला आहे. तो त्या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. बरं, ठीक आहे. मग उन्हात पानावर काय चमकू लागले? तर उन्हात पानावर काय चमकू लागले? तर चमकू हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून तो आपण लक्षात ठेवूया. 5वा प्रश्न, मुसळधार पाऊस सुरू झाला. अधोरेखित शब्द काय दर्शवतो? मुसळधार पाऊस म्हणजे व्याकरणाचा भाग आहे. तर तो आपण जेव्हा प्रश्न येईल त्यावेळेला सोडवू. तर ठीक आहे, चला आता आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आता आपण प्रश्न पूर्ण वाचलेले आहे. त्याचे महत्त्वाचे शब्द पण लक्षात घेतलेले आहे. आता पुढचं आपण सुरुवात करूया उतारा वाचण्यासाठी. बघा, उन्हाळा संपला. पावसाळा सुरू झाला. काळे काळे ढग आभाळात जमू लागले. बघा, जमू हा शब्द आपण लक्षात ठेवला होता. इथं पण जमू आलेला आहे. तर आभाळात काय जमू लागले आहे? काळे काळे ढग जमू लागले आहे. इथं पहिलंच लगेच उत्तर सापडलेलं आहे. ढग हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. म्हणजे बघा, आपल्याला लगेचच पहिल्या 2 ओळी वाचल्या, लगेच आपण उत्तराकडे गेलो. बरोबर. ठीक. दुसरा प्रश्न. ठीक आहे. माकड कोणत्या झाडावर बसले हा प्रश्न वाचलेला आहे आपण आणि बसले हे महत्त्वाचा शब्द काढलेला आहे. इथेपर्यंत उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला, काळे काळे ढग आभाळात जमू लागले, वारा जोराने वाहू लागला, मुसळधार पाऊस सुरू झाला. पिंपळाच्या झाडावर माकड बसले होते. बसले. कशावर बसले? कोणत्या झाडावर बसले? तर पिंपळाच्या झाडावर. साहजिकच आहे, पिंपळ या ठिकाणी ते आपलं उत्तर योग्य असणार आहे. बरोबर? म्हणजे विचार करा, आपण प्रश्न वाचले, त्याच्यातला महत्त्वाचा शब्द घेतला आणि आपण उतारा वाचन करायला गेलो, की लागोपाठ आपल्याला उत्तरं शोधायला लागोपाठ उत्तरं आपल्याला सापडायला लागतात. त्यामुळे ही पद्धत मला तरी वाटते योग्य ठरते. पण तुम्हाला कोणती पद्धत वाटते त्या ठिकाणी? हां. हां. तुम्हाला कोणती पद्धत वाटते ती योग्य वा निवडावी. त्यानंतर तिसरं, शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उतार्यात आलेला आहे? असा शरीर शब्दासाठी म्हणजे शरीरचा समानार्थी शब्द कोणता आहे? साहजिकच आहे, एखाद्या मुलाला या पर्यायापैकी शरीर शब्दाचा समानार्थी शब्द जर माहीत असेल, तर तो डायरेक्ट त्या ठिकाणी पर्यायकट पद्धतीने किंवा कोणता पर्याय चुकीचा आहे त्या पद्धतीने तो टॅकल करू शकतो किंवा तो शोधू शकतो. पण आपल्याला उतार्यात सांगितलं आहे, ठीक आहे, चला आपण उतार्यात बघून घेऊ. इथपर्यंत आपण आलेलो होतो का माकड झाडावर बसले, कोणत्या झाडावर? पिंपळाच्या झाडावर बसले. या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले. गार गार वारा त्या माकडाच्या अंगाला झोमू लागला. बघा, अंग, अंग हा शब्द इथं आलेला आहे. अंग म्हणजे आपल्याला उतार्यामध्ये शरीर या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे, तो शब्द सापडलेला आहे अंग. बरोबर. अंग हा शब्द शरीराला समानार्थी शब्द आहे. झोमू लागले. त्यानंतर आपण पुढचा प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे. उन्हाळ्यात पानांवर काय चमकू लागले? बघा, अंगावर झोमू लागले. इथेपर्यंत आपण आलेलो होतो. माकडाच्या मनात आले, आपले घर असते तर. मग घरात कसा छान
बसलो असतो. पावसात भिजलो नसतो. वारा अंगाला झोंबला नसता. ते काही नाही. आता पाऊस संपताच घर बांधायचे. थोड्या वेळाने पाऊस थांबला. वाऱ्याचा जोर कमी झाला. ढगही दिसेनासे झाले. छान ऊन पडले. त्या उन्हात पानांवर पाण्याचे थेंब चमकू लागले. बघा, चमकू हा शब्द आपण घेतलेला होता. इथं पण चमकू शब्द आलेला आहे. तर काय? पाण्याचे थेंब चमकू लागले. उत्तर आहे आपलं पाण्याचे थेंब. बरोबर. इथपर्यंत आपण बघा महत्त्वाचा शब्द चमकू घेतलेला होता. इथं चमकू शब्द आलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपण लगेच उत्तरं पण शोधलेले आहे. चला, 5वा हा व्याकरणावर आधारित आहे. त्यामुळे आपण हा थांबलो होतो. मुसळधार पाऊस सुरू झाला. अधोरेखित शब्द कोणता आहे? मुसळधार. तर ते नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, क्रियाविशेषण आहे? तर आपल्याला ह्या आहे शब्दाच्या जाती. या शब्दाच्या जाती असतात 8. विकारी, अविकारी. ते हे शब्दाच्या जाती तुम्हाला अभ्यासायच्या असतील तर आपल्या ॲपवर शब्दाच्या जाती किंवा व्याकरण, मराठी व्याकरण असा एक व्हिडिओ आहे. तो आपण पूर्णपणे समजून घ्यावा, त्याचे प्रश्न समजून घ्यावे आणि या ठिकाणी त्याला तुम्ही उत्तर शोधून किंवा उत्तर देऊ त्या ठिकाणी सापडू शकता तुम्हाला. तर मुसळधार पाऊस सुरू झाला या वाक्यात किंवा या याच्यामध्ये आपल्याला कोणता पर्याय येतो? तर मुसळधार पाऊस कसा आहे? मुसळधार म्हणजे पावसाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. तर ते काय आहे? विशेषण आहे. काय आहे? विशेषण. म्हणजे पावसाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असेल तो विशेषण असतो. पाऊस कसा आहे? तर मुसळधार आहे. हे विशेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे त्याचं उत्तर हे सी असणार आहे. बरोबर. तर याप्रमाणे आपण आज 2 उतारे घेतलेले आहे आणि 2 उतारे घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या सर्व प्रश्न हे योग्यरित्या सोडवून घेतलेले आहे आणि या सोडवलेल्या अ, प्रत्येक प्रश्न मी स्पष्टीकरण सहित आणि 2 पद्धतीने आपण 2 उतारे घेतलेले आहे. हे आपण नीट समजून घेतले. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपण भेटूया पुढच्या 3ऱ्या लेक्चरमध्ये. चला, बाय बाय. धन्यवाद.